आज आपल्या पनीर मोदकामध्ये साहित्य लागणार आहे पाऊण वाटी पिठी साखर, पाऊण वाटी इथे मिल्क पावडर घेतलेली आहे, कोणत्याही कंपनीची तुम्ही मिल्क पावडर घेऊ शकता आणि 2 वाटी इथे मी पनीर घेतलेलं आहे, किसून घेतलेलं आहे। पनीर किसल्यामुळे काय होतं ते लवकर मिक्स होतं, त्यामुळे पनीर इथे किसून घेतलेलं आहे। थोडीशी वेलची पूड घेणार आहोत आणि मोदक बनवण्यासाठी मोदकाचा साचा आपण इथे वापरणार आहोत। अतिशय सोपी आणि इन्स्टंट मोदकाची रेसिपी आहे। जर तुम्हाला आवडली तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आता या पनीरमध्ये आपण सर्व साहित्य एकत्र करणार आहोत। सर्वात पहिल्यांदा मी मिल्क पावडर यामध्ये एकत्र केलेली आहे, त्याच्यानंतर आपण पिठी साखर घालणार आहोत। जर तुम्हाला गोड कमी आवडत असेल तर तुम्ही पिठी साखरेचं प्रमाण थोडं कमी करू शकता, पण परफेक्ट असं हे प्रमाण आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। त्यामध्ये आपण थोडीशी वेलची पावडर घालून घेणार आहोत। सर्व साहित्य छान एकत्र करून घ्यायचे, हाताने असं छान मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी घाईच्या वेळेत सुद्धा हे पनीर मोदक तुम्ही नक्कीच बनवू शकता। गणपती बाप्पा आलेले आहेत आणि बाप्पांसाठी आपण वेगवेगळे मोदकाचे प्रकार बनवत असतो, त्यातला हे एक सोपा आणि मस्त असा प्रकार आहे। इन्स्टंट वाले हे मोदक आहे, नक्की बनवून बघा। माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघताय तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आता या मोदकाच्या मोल्डमध्ये आपण थोडंसं तूप लावून घेणार आहोत आणि यामध्ये हे पनीर मोदकाचं मिश्रण जे आहे ते यामध्ये मस्त भरून घेणार आहोत आणि काही मिनिटातच आपले पनीर मोदक इथे तयार होणार आहे। अतिशय इन्स्टंट अशी रेसिपी आहे, तुम्हाला नक्की आवडेल। खूप सॉफ्ट असे हे मोदक बनतात। आता हे मोदक आपण स्टफिंग झालेलं आहे, छान दाबून असं आपल्याला भरायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण हा मोदक काढून घेणार आहोत साच्यातून। वा, मस्त दिसतोय हा मोदक, खूप छान सॉफ्ट असे हे पनीर मोदक अगदी मस्त होतात, नक्की बनवून बघा। तुम्हाला सर्वांना गणपती बाप्पाच्या सणाच्या निमित्ताने खूप साऱ्या शुभेच्छा। या प्रमाणामध्ये 5 मोदक आपल्याला तयार होतात आणि कळ्या पाडण्यासाठी तुम्ही चमच्याचा वापर करू शकता किंवा जर मोदक तुम्हाला डिफिकल्ट वाटले तर तुम्ही छान पेढ्याचा आकार देऊ शकता आणि हे फ्रीजमध्ये स्टोअर करून 1-2 तासानंतर सर्व करायचे आहेत, बाप्पाला दाखवायचे आहेत। तुम्ही असे सुद्धा खाऊ शकता आणि सजावटीसाठी मी इकडे गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर केलेला आहे। खूप सुंदर आणि मस्त असे हे मोदक तयार आहेत। चला तर मग लवकरच भेटूयात आपण अशीच एक सुंदर रेसिपी घेऊन। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।